जय भीम, नमो बुद्धाय. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कळवू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जय भीमनगर बुद्ध विहार, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई या ठिकाणी दिनांक 7 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विशांतपती महाथेरो जे आहेत. या कार्यक्रमामध्ये 500 बंदीजींना चिवरदान, संघदान, अष्टपरिष्कार दान केल्या जाईल. त्यानंतर देश विदेशातून आपल्या इथे जपानमधून हॅपी सायन्सचे संचालक दक्षिण एरियाचे बंदीजी येणार आहेत. त्याचबरोबर थायलंड या देशातून ज्यांनी महाराष्ट्रभर बुद्ध विहार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 7 ते 8 फुटाची बुद्धांची मूर्ती आणि 7 ते 8 फुटांची बाबासाहेबांची मूर्ती हे बनवून देणार आहेत. असे अनेक मूर्त्यासुद्धा त्यांनी दान केलेल्या आहेत. तर थायलंड देशातील असे भदंत बुनलीजी महास्तूर येणार आहेत. त्याचबरोबर इतर देशातूनही देश विदेशातून आंतरराष्ट्रीय धर्मगुरू येणार आहेत. त्यांचा मान सन्मान, त्यांचे धम्मदेसना होणार आहे. संध्याकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू आयुष्यमान भीमराव आंबेडकर साहेबसुद्धा येणार आहेत. यांचे स्वागत व यांचे संबोधनसुद्धा लोकांना होणार आहेत. त्यानंतर प्राध्यापक सुकुमार कांबळे ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार वाढण्यासाठी आणि जो भरकटलेला समाज आहे वेगवेगळ्या जातीमध्ये त्यांना एकत्र करून एक माणूस कसा तयार होईल बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराचा, असं त्यांचं व्याख्यान आहे. तर ते सुकुमार कांबळे साहेब उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच ज्यांनी रमाईची नाट्य तयार केलेलं आहे, भारतामध्ये पहिल्यांदाच ज्यांनी रमाईवर नाट्य तयार केलेलं आहे, 1 तासाचं नाट्य आहे. आणि मुंबई पवई परिसरात पहिल्यांदाच रमाईवर एक नाट्य सादर होणार आहे. ते नाट्य सादर करणारे आमच्या ताई अभिनेत्री प्रियंका ओबाळे हे राहणार आहेत. तर आपण आवर्जून संघदानाचा कार्यक्रम असेल, भिक्षू संघाचा कार्यक्रम असेल, धम्मदेसनेचा, त्याचबरोबर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब असेल यांचं व्याख्यान असेल, सुकुमार कांबळे साहेब यांचं व्याख्यान असेल आणि रमाईचं एक पात्री नाटक 1 तासाचं आपण जरूर बघितलं पाहिजे. त्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणे होत आहे, लोक अजूनही सहन करत आहे, परंतु त्या लोकांना जर बुद्ध आणि बाबासाहेब कळाली, बाबासाहेबांची लेखणी जर त्यांच्या हातात आली तर ते गुलामीला तोंड देऊ शकतील. परंतु त्यांच्यापर्यंत गाण्यामधून का होईना बुद्ध बाबासाहेब पोहोचवले पाहिजे अशी अंजली दिली भारती. तर हे सुद्धा या महामानवास मानवंदना कार्यक्रमाला येणार आहे. दिनांक 7 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत महामानवास मानवंदना हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आशा करतो की भरभरून उपासक या हिरानंदानी परिसरामध्ये येतील आणि एकत्र येऊन आपण सर्वांना बाबासाहेबांना मानवंदना देऊया. जय भीम, नमो बुद्धाय. काम अजून एक घ्यायचं, एक जरा चिवरदान रमायचं पण व्हिडिओ बंद कर ना.